जर एखाद्या घरामध्ये रोज भांडणं होत असतील तर तिथं तुम्ही राहाल का शांत जागी निघून जाल? थिंक अबाउट इट. सकाळचे 10 वाजले होते. फॅमिली कोर्टाच्या बाहेर एक मुलगी शांत बसली होती. तिच्या हातात एक फाईल होती. डोळ्यात पाणी नव्हतं आणि मनात कसलीही भीती नव्हती. 28-29 वर्षाची ती मुलगी. 3 वर्षापूर्वी तिचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं. सगळ्यांनी म्हटलं होतं हॅपी मॅरिड लाईफ, बट लाईफ इज नॉट हॅपी. घरात रोज भांडणं, मोठ्यांचा दबाव, वाईट शब्द आणि कधी कधी मारहाणही. ती सहन करत होती कारण तिला शिकवलं होतं लग्न टिकवायचं असतं. पण एक दिवस तिला कळलं की स्वतःला वाचवणं जास्त महत्वाचं आहे. लोक म्हणतात आजच्या मुली लग्न टिकवत नाहीत, पण खरं कारण काय आहे? नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे सांगतं की पूर्वी खूप कमी महिला घटस्फोट घेत होत्या, पण आता थोडं प्रमाण वाढलं आहे. पण का वाढलं? कारण आता महिला शिकलेल्या आहेत. त्यांना माहित आहे काय बरोबर आणि काय चुकीचं. शी नोज हर राईट, शी नोज हर व्हॅल्यू. जर एखादा व्यक्ती तुम्हाला रोज त्रास देत असेल तर तुम्ही त्याच्यासोबत राहाल का? नाही ना? मग आयुष्यभराच्या नात्यात त्रास सहन का करायचा? मॅरेज म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही. मॅरेज म्हणजे रिस्पेक्ट, मॅरेज म्हणजे लव्ह, मॅरेज म्हणजे सेफ्टी, मॅरेज म्हणजे केअर. हे सगळं नसेल तर तिथं राहणं म्हणजे स्वतःला दुखवणं. ती कोर्टात बसलेली मुलगी लग्नातून पळत नव्हती. शी वॉज क्लोजिंग पीस. आजच्या मुली लग्न तोडत नाहीत, त्या फक्त स्वतःला तुटू देत नाहीत. मग त्या मुलीने घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य कमेंट करून नक्की सांगा आणि रील आवडली असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.